हे करता करता ज्यांना रोज इन्सेन्स आवडत असेल त्यांनी हा जरूर टाकावा. त्याच्यात आपण घालू शकतो. त्याचा एक वास चांगला येतो. बरोबर, जरा फ्लेवर येईल तुम्हाला, मिठाई सारखा येईल, मिठाई सारखा. प्रश्नच नाही. रोज इसेन्स तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता डेसिकेटेड कोकोनट मध्ये. आपण करतोय कोकोनट बिस्किट रोल. परफेक्ट झाला याचा गोळा तयार. कोकोनट बिस्किट बर्फी आपण करतोय आणि त्यासाठी लागणारे हे दोन्ही जे गोळे आहेत ते आपण तयार करून घेतले. ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि कंडेन्स मिल्क आहे, त्याच्यात बिस्किटाचा चुरा आणि कंडेन्स मिल्क आहे. पुढे आता आपल्याला ह्याला तूप लावून लाटून घ्यायचे. बर, थोडंसं इथे पेपर हलू नये म्हणून. बर, पेपर पण चिकटून राहावा पोट्याला. असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. बर, हाताला तूप लावायचं. बरं, आणि हा गोळा नीट मळून लाटायला घ्यायचा. बर, ठीक आहे. त्यांनी असं वाटतं की मिठाई खातोय आपण. हा एक रोल आपण लाटून घेतला. आता हे बाजूला ठेवायचं. आता त्या बर, मग आपण हे जरा आणि हा बटर पेपर लागेल तुम्हाला, घ्या. हे लाटायला फार अवघड नाही पडणार. हे नाही पडणार, पण ह्याचं काय माहितीये, जरा तूप लावलं ना की चिकटणार नाही. बर, हा एक रोल आपण लाटून घेतला. पुढे ते आणायचं. आता हा रोल घ्यायचा आणि त्याच्यावर हा उकडा टाकायचा. बर, आणि मग वरचा पेपर काढून घ्यायचा. पेपर अलगद काढायचा. आता क्रस, हा ड्रायफ्रूटची भरड, हे तर पाहिजेच. हे खूप घाला बरं का काकू, अगदी सरळ हाताने घाला. काय आता पुढे आपण आता रोल करूया. हा बरं, हळूहळू पेपर सोडवत जायचं आपला. हा, आणि त्याचा रोल करत जायचं. वा वा. आणि तुम्हाला सेप द्यायचं असेल ना तेव्हा असं जरा सेप द्यायचा पाहिजे. तो बरं, त्याला जरा दाबून घ्यायचं. तिरकं तर तिरकं असेल आपल्या म्हणावं. बरोबर ना, आपल्याला जे आवडतं तसं सेप द्यायचं. फक्त एवढं बघायचं की निघालं नाही पाहिजे. आपला रोल आहे ना हा निघाला नाही पाहिजे. पुढे आता कट करायचं. आपण कट करून घ्यायचं. बर, हा चाकू. ह्याला आपण तूप लावूया ताकी इझी आपले कट होईल. बर, ठीक आहे. वा, जरा द्या बरं एक. ह्याला सेप पण नीट द्यायचं नंतर अजून. ताजा ताजा कोकोनट बर्फी रोल, फॅन्टास्टिक. असे आपण भरपूर काप करून घेऊयात. डिश अशी छान सजवूयात. तोपर्यंत पटकन तुम्ही लिहून घ्या कोकोनट बर्फी रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती. कोकोनट बिस्किट रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बिस्किटांचा चुरा, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, कोको पावडर, कंडेन्स मिल्क, ड्रायफ्रुट्स, तूप आणि चॉकलेट पावडर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बिस्किटांचा चुरा घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा कोको पावडर, 2 चमचे चॉकलेट पावडर आणि कंडेन्स मिल्क घालून सर्व एकत्र करून त्याचा गोळा बनवून घ्यावा. दुसऱ्या बाउल मध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि कंडेन्स मिल्क घालून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. एका बटर पेपरला तूप लावून त्यावर चॉकलेटचा गोळा ठेवून त्या गोळ्याची जाडसर पोळी लाटून घ्यावी. दुसऱ्या बटर पेपरवर खोबऱ्याचा गोळा ठेवून तोही लाटून घ्यावा. चॉकलेटच्या पोळीवर खोबऱ्याची पोळी ठेवून त्यावर ड्रायफ्रूटची भरड घालून त्याचा रोल बनवून घ्यावा आणि कोकोनट बिस्किट रोल सर्व्ह करावा. थोडंसं गार्लिक घेतोय, लसूण थोडंसं टाकलंय, 1 छोटा चमचा, आणि याच्यात टाकतोय पनीरचे क्यूब्स. बस, हे इथे संत्रचा जो ज्यूस आहे तो आटतोय छान. त्याचबरोबर इथे थोडंसं गार्लिक टाकून आपण याच्यात पनीर टॉस करून घेतोय. थोडासा रंग, त्याला ब्राउनिश रंग येईपर्यंत मी याला टॉस करणार आहे. कांदे आहेत ना, त्याचे खालचा जो भाग आहे तो पण आपण याच्यात टाकून घेऊ. आपण कुठलीच गोष्ट वेस्ट होणार नाही आहे. त्याचबरोबर याने चव पण भारी होणार आहे. वा, हे टाकतोय. हे आपले पनीरचे पीसेस टॉस करतोय आपण. त्याचबरोबर दालचिनी आहे, छोटंसं त्याचं पीस टाकू आपण आपल्या सॉसमध्ये. 2 छोटे पीस टाकलेले आहेत. हे पण जे स्टारफुल आहे ते पण थोडंसं टाकतोय आपण. आता बऱ्यापैकी ज्यूस पण रेडी होत आलेला आहे. याच्यात मी आता टाकणार आहे थोडंसं आलं. पनीरमध्ये जाणार आहे काळी मिरी पूड, मीठ. काळी मिरी मी पनीरमध्ये आत्ता टाकलेली आहे, कारण की पनीर परतताना काळी मिरी जेव्हा
भाजल्या जाते पनीरबरोबर तेव्हा त्याचा काळी मिरीचा स्वाद आणखीन वाढतो, त्याचा फ्लेवर छान यायला लागतो. त्या दृष्टीने आत्ता मी याच्यात काळी मिरी टाकलेली आहे. आणि आपल्या सॉसमध्ये जाणार आहे थोडा सोया सॉस. 1 चमचा सोया सॉस टाकतोय मी याच्यामध्ये. त्याचबरोबर इथे टाकतोय मध. तर मंडळी याच्यात मध पण टाकलेलं आहे आणि आता हे सगळं छान रिड्यूस होतं आहे. याच्यात घेतो थोडंसं कॉर्नफ्लॉर आणि पाणी. आता मी एक काम करणार आहे, हे जे कॉर्नफ्लॉर आहे ना हे थोडंसं आपण टाकणार आहोत त्या सॉसमध्ये. ते आपण जे हे टाकले ना तिथे दालचिनी आणि स्टार अनीस म्हणजे स्टारफूल जे टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते खूप त्याचा फ्लेवर खूप छान यायला लागलेला आहे. सॉस मस्त झालेला आहे आणि मी इथे गॅस आता बंद करतो आहे. याच्यात पण जाऊ देऊ थोडंसं मीठ. वा, आता काय करायचं आहे, आता ही कांद्याची पात पण आपण चिरून ठेवूया. हे थोडं सिझनिंग टाकतो याच्यात. नसलं तरी पण चाललं असणार आहे, चाललं असतं, काय हरकत नाही, पण आहे तर आपण वापरूया. आणि ही कांद्याची पात मी कट करून ठेवतो आता. बस. बरं, व्हेजसाठी आपण आता टोफू मी उद्यान वापरलेलं नाही आहे, कारण की असे बरेच मला काही मेल्स किंवा पत्र येतात की त्याच्यामध्ये आमच्याकडे ही गोष्ट नाही आहे, तर मग काय करावं. तर त्यासाठी मी थोडीशी सिंपल ठेवली आहे. ज्या ठिकाणी टोफू मिळत असेल त्यांनी टोफू वापरून करायचं आहे. आणि ऑरेंजचा फ्लेवर पण तो छान लागतो तसा पण मी थोडंसं मला स्पायसी, थोडंसं काळी मिरी याची चव पाहिजे त्याच्यामध्ये. आपल्या चवीला थोडी सूट होईल त्या दृष्टीने मी या सगळ्या गोष्टी यात टाकलेल्या आहेत. येस. आता हा सॉस टाकू. बघा कसं या सॉसला कसं शाईन आहे, छान है ना, मस्त शाईन आहे. हा हा, तो भारी दिसतोय. बस आता ह्याला मी टॉस करतोय आणि हा सॉस आणखीन थोडा आटला की थोडासा आणखीन सॉस टाकणार आहे आणि थोडी कांद्याची पात. जरा आता हनी आहे याच्यात, किंचित तो गोडवा आहे किंचित, पण ज्याला गोड आवडत नसेल थोडंसं जर त्या हिशोबाने मग किंचित कमी टाकायचं आहे किंवा थोडीशी साखर टाकली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे गोड जो आहे ना ती चव ॲडजस्ट करायची. कोणाकोणाला बिलकुल नाही आवडत त्याच्यामध्ये स्टार्टरमध्ये, तर त्यांनी मध न टाकता थोडीशी किंचित 1-2 चिमूट साखर टाकायची त्याच्यामध्ये, बाकी आटवून याच पद्धतीने ही रेसिपी तयार करायची. टेस्टी झाली पाहिजे म्हणजे बस. यस. यात टाकणार आहे थोडंसं व्हिनेगर, कारण की आपण कुठलीही राईस वाईन याच्यात वापरलेलं नाही म्हणून थोडंसं व्हिनेगर यात टाकतो आहे. आणि तीळ, हे थोडेसे भाजून घेतलेले तीळ आहेत ते मी याच्यात टाकतो आहे आणि आता याला टॉस करणार आहे. आपली डिश तयार झालेली आहे, पनीर तेरियाकी. मी एक काम करतो मंडळी, याला प्लेटमध्ये काढून सजवून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पनीर तेरियाकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पनीरचे तुकडे, संत्र्याचा ज्यूस, पातीचा कांदा, संत्र, कॉर्नफ्लोअर, तिळाचं तेल, भाजलेले तीळ, मध, व्हिनेगर, सोया सॉस, दालचिनी, चक्रफूल, चिरलेलं आलं, चिरलेला लसूण, सीझनिंग पावडर, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये संत्र्याचा ज्यूस घेऊन तो आटवून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि पनीरचे तुकडे परतून घ्यावेत. संत्र्याच्या ज्यूस मध्ये साल किसून घालावी. पनीरच्या मिश्रणामध्ये कांद्याचे काप घालून ते परतून घ्यावेत. संत्र्याच्या ज्यूस मध्ये दालचिनी, चक्रफूल आणि आलं घालून उकळून घ्यावं. पनीरच्या मिश्रणामध्ये काळी मिरी पूड, मीठ आणि सीझनिंग पावडर घालावी. संत्र्याच्या ज्यूस मध्ये सोया सॉस, मध, कॉर्नफ्लोअरची पेस्ट आणि मीठ घालावं. पनीरचं मिश्रण नीट परतल्यानंतर त्यामध्ये तयार सॉस, पातीचा कांदा, व्हिनेगर आणि तीळ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं आणि सर्व्ह करावं. आपली जी पहिली रेसिपी आहे एकदम टेस्टी रेसिपी आहे. आपण करतोय मसाला चीजी अनियन रिंग्स. मंडळी, आपली दुसरी रेसिपी कोणती असणार आहे? बार्बेक्यू चिकन बॉल्स.